नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 तसेच 2025 मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आल्या. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी 3 वाजता ही सभा जिंतूर तहसील कार्यालयामध्ये आरक्षण चिठ्ठी काढून नेमणूक करण्यात आली आहे. ते आपण पाहूया. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. या दोन कशासाठी निश्चित झालेला आपला एससी ह्या बाजूला काढून आपण आता एक त्याची घ्या एसटी करूची त्याचं पॉकेट वेगळं घ्या ते पॉकेट परत आपल्याला त्याच्या आरक्षणासाठी बैलाच्या हे वरून ती चिठ्ठी आपण आता बाजूला काढून ठीक आहे. आता 17 घ्या 17 कोणचे त्याच्या काय घालून आपण ह्याचे काढायचे नागरिकांचा वजर बुद्रुक बोराडे मदतीने समोर आणखी कोण कोण येते कोरवाडी वाघी धानोरा भोसी अंबरवाडी नाही मदतीला यावं आडगाव बाजार इटोली भोगाव मानधनी कुंगळा चारठाणा जांबुद्रुक वर्धा वस्ता दुधगाव चिठ्ठ्या पण मुद्दाम मोठ्या बनवल्या सर्वांना दिसाव्या पारदर्शकता राहावी. कोसळी आणि त्या आयोगाच्या नावानुसार सुद्धा आहे को अशा 17 जणांच्या चिठ्ठ्या आपण बनवलेल्या. आता आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग नामाप्र त्याच्यातून लॉटरी पद्धतीने 5 चिठ्ठ्या काढणार. मग त्या 5 मधून महिलांचा आपण शेवटी बघू. ठीक आहे. सगळ्या मुद्दा क्लिअर झाला. एससी च्या 2 एसटी ची 1 3 20 पैकी आपण बाजूला काढल्या. राहिल्या 17 आता तुमच्या समक्ष आपण त्या बरणीत टाकलेल्या आहे. बरणी पारदर्शक ठीक आहे. आता आपण याच्यातून लॉटरी पद्धतीने नामप्रत मोठी बरणी आणून त्याला मोठा हा बरं जास्त हालून घेत रे. ही बरणी खाली झाली ती खात्री करून घे. हा ठीक आहे. हा ठेवा बाजूला हलवा चांगला हलवा झाला ठीक. बोराडे चला टेबलवर ठेवा. तुझं नाव सांग. दर्शन बोराडे. हा आता 5 लॉटरी पद्धतीने नामाप्रच्या गणाच्या चिठ्ठ्या काढणार. घे एक घे तुम्ही शाबास घे. हा कुंगळा गण क्रमांक 12 कुंगळा घे आणते. हा हलवा शाबास. वझर बुद्रुक गण क्रमांक 1
हा. ठेव. दूधगाव गण क्रमांक 18 तीन झालं. कोक गण क्रमांक 20 किती झाले म्हटलं साहेब? 4. एक राहिले. वस्ता गण क्रमांक 17 किती झाल्या? 5 झाल्या. एकूण 8. 20 मधून 8 गेल्या, खाली राहिल्या 12. 12 हे आपल्या सर्वसाधारण आहे. मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. कोरवाडी नंबर सांग सर, दाखवा ना. दाखवायची गरज नाही, कारण हे लॉटरी नाही तो. हा. सर्वसाधारणचे डिक्लेअर करतो. कोरवाडी धारते, वाघे धानोरा, 3 नंबर. घोसी थोडं स्लो घेतो, पत्रकार मंडळीला नोटिंग करता म्हणून. त्यानंतर अंबरवाडी, अडगाव बाजार, इटोली, भोगाव, मानधनी, चारठाणा, जांबुद्रुक, वर्णा, कोसळी, अशा या 12 सर्वसाधारणसाठी राहिल्या आहेत. आपण मग सगळ्यात शेवटी त्यापैकी 6 लॉटरी पद्धतीने सर्वसाधारण स्त्रीसाठी काढू. आता परत आपण स्त्री आरक्षणाकडे वळूया शेवटच्या टप्प्यात. भारत आता 2 पैकी लॉटरी पद्धतीने जी आपल्याला मिळेल ती एससी महिलेसाठी असेल. बोरी एससी स्त्री, अनुसूचित जाती महिला राखीवसाठी. कुंगळा, दूधगाव, कोक, वजर बुद्रुक, वस्ता. नामप्रच्या ह्या 5 चिठ्ठ्यामधून आपण नामाप्र महिलासाठी 3 चिठ्ठ्या काढणार आहोत. लॉटरी पद्धतीने या 3 चिठ्ठ्या काढल्या जातील. बाहेर निघणारी चिठ्ठी ह्या महिलांसाठी आपल्याला राखीव ठेवायची आहे. घ्या. वजर बुद्रुक, नामाप्र महिला. वस्ता, नामाप्र महिला. किती 2 झाले. शेवट कोक, नामाप्र
महिला. आणि दुधगाव या नाम आपलं सर्वसाधारणसाठी आहे. लिहून घ्या. प्रक्रिया करतो. कोरवाडी, वाघी धानोरा, भोसी, नाही घ्या पुढे या पुढे, अंबरवाडी, आडगाव बाजार, इटोली, भोगाव, मानधनी, चारठाणा, जांभूळ, वर्णा आणि कौशल्य. शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त आणखी आपण 5-10 मिनिट सहकार्य केलं म्हणजे आपण फक्त शांततेने सुरळीत पार पडत आहे. सर्वसाधारण स्त्रीसाठी लॉटरी पद्धतीची पहिली चिठ्ठी मिळालेली. आडगाव बाजार सर्वसाधारण महिला. मानधनी सर्वसाधारण महिला. इटोली सर्वसाधारण महिला. वाघी धानोरा सर्वसाधारण महिला. किती झाले आपले? 4 झाले. जाम बुद्रुक सर्वसाधारण महिला. 5 झाले. आता शेवटची चिठ्ठी 6वी. अंबरवाडी सर्वसाधारण महिला. आता सर्वसाधारण जे 6 राहिले ते एकदा मी घोषित करतो, वाचून दाखवतो. सहा जण आहेत ते मी वाचवतो. कोरडवाडी, भोसी, भोगाव, वर्णा, चारठाणा आणि कौशल्य. एकदा गोषवारा सगळ्या शेवटी एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगून देतो आपला आज काय काय झालं. साठी बोरी आपल्या लॉटरी पद्धतीने निघालेले आहे. त्यानंतर वरून हे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी निश्चित झालेले आहे. आयोगाने निश्चित केल्यानुसार आज आपण त्याची इथं डिक्लेरेशन केले. सर्वसाधारण वरून एसटी सर्वसाधारण. त्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग हे लॉटरी पद्धतीने सर्वप्रथम 5 दर निश्चित केलेले ते मी एकदा परत वाचून दाखवतो.
सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी निश्चित झालेले 5 पुंगळा, वजर बुद्रुक, दुधगाव, कोक आणि वस्ता. हा आणि त्यानंतर ह्या 5 सर्व नामांतराच्या सर्वसाधारणमधून आपण 3 महिन्यासाठी राखीव केलेले आहेत, लॉटरी पद्धतीने काढलेले आहेत. त्यामध्ये वजर बुद्रुक, त्यानंतर कोक आणि वस्ता. आणि सर्व शेवटी आपण ज्या 12 सर्वसाधारण राहिलेल्या आहेत त्या परत वाचून दाखवतो. कोरवाडी, वाघी धानोरा, भोसी, अंबरवाडी, आडगाव बाजार, विटोली, भोगाव, मांजरी, चारखाना, जांबुद्रुक, वरणा, कौसळी. आणि ह्या 12 सर्वसाधारणमधून आपण सर्वसाधारण महिला 6 साठी लॉटरी पद्धतीने काढलेले ते मी परत एकदा तुम्हाला सांगतो. वाघी धानोरा सर्वसाधारण महिलेसाठी लॉटरी निघालेली आपली. अंबरवाडी सर्वसाधारण महिलेसाठी आपली लॉटरी निघालेली. आडगाव बाजार सर्वसाधारण महिलांसाठी लॉटरी निघालेली. विटोली सर्वसाधारण महिलेसाठी लॉटरी निघालेली. आणि जांबुद्रुक सर्वसाधारण महिलेसाठी लॉटरी निघालेली. आणि मानधनी सर्वसाधारण महिलेसाठी लॉटरी पद्धतीने आपण निश्चित केले. अशा पद्धतीने आपण 20 जणांपैकी 10 महिला आरक्षण आणि बाकी इतर एससीचे 2, एसटीचे 1 हे समांतर आरक्षण पूर्ण केले. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, अतिशय शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपलं सर्व उपस्थित विविध पदाधिकारी, त्याचबरोबर नागरिक, आमचे सर्व पत्रकार मित्रमंडळी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय जिओ सर जे या ठिकाणी आले आणि आम्हाला मार्गदर्शन करून त्यांनी सर्व प्रक्रिया निष्पक्षपाती पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने होते का नाही हे सर्व पाहिलेलं आहे. त्यामुळं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार मुंडे साहेब, राकेश साहेब आणि सर्वांचे या ठिकाणी मी हे करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी हा सोडतीचा कार्यक्रम संपला असं आदरणीय